जयंत राजाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. अनेक वर्ष ते राज्याचे अर्थमंत्री राहिले. शरद पवार यांनी जे गृहमंत्री अजितदादांनाही कधी दिले नाही त्या खात्याचे पाटील मंत्री राहिले. जलसंपदा, ग्रामविकास अशी मंत्रिपदं त्यांना मिळाली. थोडक्यात अजित पवार यांच्यापेक्षा जयंत पाटील यांना किंचित जास्त मिळालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शरद पवार यांच्यानंतर आज राष्ट्रवादीत कोणाचा शब्द अंतिम असेल तर तो जयंत पाटील यांचाच. आज पश्चिम महाराष्ट्रात मास लीडर असलेले हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते राहिले आहेत. त्यात जयंत पाटील यांचं नाव घ्यावंच लागतं. जयंत पाटील एवढे मोठे कशामुळे होऊ शकले? राज्याचे नेते कसे होऊ शकले? याचे उत्तर आहे, मागच्या 35 वर्षांपासून त्यांनी इस्लामपूर मतदारसंघाची एक हाती ताब्यात घेतलेली आमदारकी. 1990 मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले पाटील आजतागायत इस्लामपूरचे आमदार आहेत. या काळात त्यांना अनेकांनी टक्कर दिली, त्यांच्या विरोधात फॉर्म भरला, पण पाटलांचे लीड कायमच 50,000 प्लस राहिले. 2004 मध्ये त्यांचे सर्वाधिक 85,000 लीड होते. गत 2 निवडणुकांमध्ये त्यांचे लीड 75,000, 72,000 असेच होते. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना पराभूत करू शकेल असा खमका चेहरा गेल्या 35 वर्षात विरोधकांना चेहरा सापडलेला नाही. यंदा मात्र जयंत पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत फिल्डिंग लावली आहे. नेमकी महायुतीने कशी फिल्डिंग लावली आहे आणि या फिल्डिंगमधून जयंत पाटील गॅप शोधणार की विकेट टाकणार? काय आहे इस्लामपूर मतदारसंघातील यंदाची स्थिती? चला तर पाहूयात. राजाराम बापू पाटील यांच्यानंतर जयंत पाटील यांनी इस्लामपूर वाळव्याची सूत्रे ताब्यात घेतली. साखर कारखाना, दूध संघ या माध्यमातून मतदारसंघावर होल्ड तयार केला. अर्थात यासाठी शरद पवार यांनीही त्यांना महत्त्वाची सत्ता स्थाने देत ताकद पुरवली. पण पाटील यांनीही मंत्री असताना, पक्षाचे काम करत असताना, राज्यभर फिरत असताना स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. विरोधक उभा राहू लागला तरी त्याचा टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा याची हातोटी त्यांनी डेव्हलप केली. जयंत पाटील यांना मतदारसंघात पहिला धक्का बसला तो म्हणजे 2016 साली. भाजपच्या निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. यासाठी जयंत पाटील विरोधकांची ताकद एकत्र झाली होती. त्यानंतर भाजपनेही त्यांना ताकद देत सांगलीचे जिल्हाध्यक्ष पद दिले. त्यामुळे निशिकांत पाटील हेच जयंत पाटील यांना फाईल देऊ शकतात असे दिसून आले. यातूनच 2019ची विधानसभा निवडणूक जयंत पाटील यांना जड जाऊ शकते असे बोलले गेले. पण विधानसभेला विरोधक संघटित होत नाहीत हीच आमदार पाटील यांची जमेची बाजू म्हटली पाहिजे. जागा वाटपामध्ये इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. शिवसेनेने गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली, तर निशिकांत पाटील बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरले. यात जयंत पाटील 1,15,000 मध्ये घेऊन विजय झाले, तर निशिकांत यांना 43,000 आणि नायकवडी यांना 35,000 मते मिळाली होती. आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक 32,000 मतांचा राहिला. यंदाच्या निवडणुकीतही स्थानिक पातळीवर महायुतीची एकी होणे हा या मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा निशिकांत पाटील हे भाजपकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी आमदार असा शब्द सर्वात समक्ष दिला आहे. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपमधीलच काही नेत्यांचा विरोध आहे. त्यांच्याऐवजी मतदारसंघ भाजपलाच घेऊन आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी या दोघांनीही संधी मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना आधी इस्लामपूर येथे भेट दिली आणि कार्यालयही सुरू केले. त्यामुळे यातून त्यांचीही दिशा स्पष्ट होते. आता यातून स्थानिक पातळीवरही कशी मोड साधली जाणार की पुन्हा महायुतीत कोण बंडखोरी करणार आणि या मतविभाजनाचा फायदा जयंत पाटलांना होणार का हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
जयंत पाटील यांना महाविकास आघाडीतून काही धोका होणार नाही ना, याचीही काळजी घ्यायची आहे. कारण सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या घडामोडी त्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या डोक्यात जयंत पाटील फीड बसले आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.